नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग। इथे मी बनवते आज कैरीचा भात। कैरीची आपण चटणी तर खातो, पण कैरीचा भात मी इथे फर्स्ट टाइम बनवते आणि खूप छान झालेला। पुढे रेसिपी पहा। कैरी कधी कधी आंबट असते जास्त, कधी कधी गोड असते, कधी कधी काहीच चव नसते, तर थोडं चेक करूनच घ्यायचं। त्या हिशोबावरती क्वांटिटी घ्यायची कैरीची। तर इथे मी अर्धी कैरीचा काप घेतलेला आहे, कारण की कैरी थोडीफार आंबट होती। तर इथे कैरीचे काप आहेत ना, ते आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे, म्हणजे त्याचं वाटण बनवायचं आहे। वाटणामध्ये ना तिखट आवडीनुसार घ्यायचं आहे। मी ते एक मिरची घेतलेली आहे आणि एकदम थोडंसं 3-4 फोडी अशा खोबऱ्याच्या घेतलेल्या आहेत आणि लाल सुकी मिरची घेतलेली आहे कलरसाठी, काश्मीरी मिर्च। आणि 1 चमचा मी तेल घेतलेमध्ये ना, आता फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कच्ची चण्याची डाळ टाकलेली आहे 1 चमचा आणि थोडेफार मी शेंगदाणे टाकलेले आहेत। त्याच्यानंतर जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकलेला आहे, चांगला तडतडवून दिलेला आहे। नंतर हिंग टाकले त्याच्यामध्ये। त्यानंतर शेवटी लाल काश्मीरी मिर्च थोडीशी टाकलेली आहे आणि एकदम व्यवस्थितपणे त्यांना फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे क्रंचीनेस आला पाहिजे आता खाली शेंगदाण्याचा आणि डाळीचा। आता आपल्याला ह्या मिश्रणामध्ये ना आपण जे वाटण केलेलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे, म्हणजे ते कच्चटपणा खोबऱ्याचा वगैरे घालवून टाकायचे। जवळजवळ 2-3 मिनिटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं। इंचा अद्रकचा तुकडा किसून टाकलेला आहे वरतून। हे सर्व मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपल्याला राईस टाकायचं। इथे मी राईस ना आधी बॉईल करून घेतलेला आहे, थंड करून घेतलेला आहे। तर ह्या जागी रात्रीचा शिळा भात वगैरे असेल तरी सुद्धा आपण याचा राईस करू शकतो, खूप छान। आता हा राईस 1-2 मिनिटं आपल्याला व्यवस्थितपणे ना मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे वाटण प्रत्येक राईसला कणाकणाला लागला पाहिजे। आणि ह्या राईसची ना स्पेशालिटी कर्नाटक साईडची आहे, म्हणजे कर्नाटक साईडला हा स्पेशल राईस बनवला जातो। आता ह्यामध्ये ना थोडं गूळ किसून टाकायचं आहे, थोडाफार वरतून। आंबट गोड तिखट अशी चव येते या राईस। रेग्युलर टिफिनसाठी ना वरण भात हे तर कॉमनच होतं आणि खाऊन खाऊन पण थोडंफार बोर व्हायला होतं, तर मग मी असे राईस ट्राय करतच असते। छान लागतात लंच बॉक्समध्ये द्यायला सुद्धा आणि खायला सुद्धा। तशी मी या राईसमध्ये हळद सुद्धा टाकलेली आहे, मी सांगायला विसरली। चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून राईस रेडी झालेला आहे। आणि भाजीसाठी काही सुचत नसेल ना, तेव्हा मी सरळ टोमॅटोची चटणी बनवून टाकते, त्यामुळे ही रोस्ट केलेली असते, म्हणजे त्याच्यामुळे स्मोकी फ्लेवर सुद्धा येतो, छान लागते। त्यासोबत चपाती बनवलेली आहे मी। इथे माझा लंच बॉक्स रेडी झालेला आहे, आता मी पॅक करून घेते। आणि इथे सोबतच मी राईस बरोबर खाण्यासाठी लागणारी कोशिंबीर बनवलेली आहे, ती फक्त बीट आणि गाजरची बनवलेली आहे। चला तर मग तुम्हाला आजची ही मँगो राईसची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर मी आज इव्हिनिंग स्नॅक्समध्ये ना ड्राय नट्स दिलेले आहेत आणि स्वीटमध्ये मी आम्रखंड दिलेला आहे। तर अशा प्रकारे आजचा माझा लंच बॉक्स, सिंपल असा लंच बॉक्स रेडी झालेला आहे। तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच आपल्या नवीन रेसिपीसोबत, नवीन लंच बॉक्ससोबत। तोपर्यंत सर्वांना बाय अँड टेक केअर।